नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जर तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघणार तर मागच्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकच प्रश्न मला विचारलाय, सर मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगा आम्हाला, जे सीईटी सेल कडनं ऑफिशियल असेल त्या पद्धतीने आम्हाला सांगा. ठीक आहे, तर मी या व्हिडिओमध्ये खूप प्रयत्न केला आहे तुम्हाला ॲक्युरेट गोष्टी सांगण्याचा, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि एक विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव अमन गांगुर्डे, ज्याला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर भेटलंय. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला पैसे नाही लागत. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून ठेवणार तर सीईटी नंतर सुद्धा जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही कॉलेजमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, तुमच्या कॅप राऊंड वगैरे सगळ्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे, तर आज आता आपण बोलूया आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. ठीक आहे, प्रत्येकाने केलंय ना, नाही केलं तर आताच करा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपने मी फ्री मेंटरशिप देतोय. कोणालाही काही अडचण आली तर मी त्याला स्वतः कॉल करतो, त्याला स्वतः त्याच्याशी बोलतो, व्हॉइस मेसेज त्याला पाठवतो. तर त्यामुळे प्रत्येकाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर आता आपण बोलूया मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. ठीक आहे, किती मार्क आम्हाला आणावे लागतील एवढ्या पर्सेंटाइल भेटण्यासाठी त्याविषयी. ठीक आहे, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे, इथूनच तुमचे सीईटी मध्ये प्रश्न येतील याची मी तुम्हाला खात्री देतो. जर एवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला तुम्हाला काहीही करायची गरज नाही याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे, 99 पर्सेंटाइल साठी तुम्ही प्रिपेअर होऊन जाणार. प्रत्येक चॅप्टरला डिटेलमध्ये शिकवलंय. प्रत्येक चॅप्टर सपोज थर्मोडायनामिक शिकवलं, थर्मोडायनामिकचे सगळे कॉन्सेप्ट, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल्स, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि असे पीवायक्यूज विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे या सगळ्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, प्लस तुम्हाला 20 मॉक टेस्टची सेट पण भेटतो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आम्ही असेच प्रश्न टाकले जे सीईटी सेल नेहमी विचारते आणि तिथूनच तुमचे प्रश्न येतील. ठीक आहे, म्हणून आत्ताच रजिस्टर करून ठेवा. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. सगळे टीचर्स तुमचे आयआयटीएन्स आहेत. ठीक आहे, लास्ट 10 वर्षापासून सीओपीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केशवसंभाजी सांगवी, थाडोमल, टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे, तुम्ही पण जाणार. ठीक आहे, आता बोलूया आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. पहिले तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, विद्यार्थ्यांना माहित असेल, कमी विद्यार्थ्यांना माहित असेल की पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल मधला डिफरन्स एक्झॅक्टली काय असतो, आणि पालकांना तर माहितच नसेल, मी असं कन्सिडर करतो. ठीक आहे, कारण मी पण माझ्या वेळेस अनअवेअर होतो या गोष्टींसाठी आणि तुम्ही पण अनअवेअर असणार, तुमचेही पॅरेंट्स अनअवेअर असणार. ठीक आहे, तर पर्सेंटाइल म्हणजे काय आणि पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेज म्हणजे काय हो, सरासरी तुमची निघते. ठीक आहे, जेव्हा तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिघांचे जेवढे मार्क येतील त्यांची सरासरी काढा आणि ते पर्सेंटेज तुमचे होऊन जातील. ठीक आहे, पण पर्सेंटाइल गेम खूपच वेगळा आहे. पर्सेंटाइल गेम कशावरती डिपेंड करतो? टॉपरला किती मार्क पडले, तुमच्या शिफ्ट मधला जो टॉपर असतो त्याला किती मार्क पडले आणि तुम्ही त्याच्या किती खाली आहात त्यानुसार तुमची पर्सेंटाइल ऍडजस्ट होते. ठीक आहे, तर पर्सेंटाइल एक टोटल वेगळी क्वांटिटी आहे आणि पर्सेंटेज एक टोटल वेगळी क्वांटिटी आहे. पर्सेंटाइल तुमचं असं कधी निघणार नाही की फिजिक्सचे तुमचे 95 पर्सेंटाइल, केमिस्ट्रीचे 95 आणि मॅथचे 95 म्हणून तुमचे टोटल पर्सेंटाइल 95 होऊन जातील. नाही, तुमचे इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटाइल वेगळे असणार आणि त्यांची सरासरी केली तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटाइल नसणार. या गोष्टीबद्दल खूप मोठं डिस्कशन आपलं होणार आहे. ठीक आहे, फक्त तुमची परीक्षा उद्या, पण तुम्हाला पर्सेंटाइल आणि पर्सेंटेजचा थोडासा डिफरन्स समजला. आता आपण जाणून घेऊया मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. जर तुम्हाला 160च्या जास्त मार्क्स आले ना बाळा, 160 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पडताय तर तुमचे 99.50 प्लस पर्सेंटाइल पडतील तुम्हाला, 99.50 प्लस. ठीक आहे, त्याच जागेवर तुम्हाला 140 ते 160 मधला स्कोर आला ना, तुमचे 98 ते 99च्या दरम्यान पर्सेंटाइल असतील. 130 ते 140च्या दरम्यान जर तुमचा स्कोर आला, मार्क्स आले तर तुमचे 96 प्लस पर्सेंटाइल पडतील. त्याच जागेवर 110 ते 130च्या दरम्यान तुमचा स्कोर आला तर 94 तुमचे पर्सेंटाइल पडणार आहे. ठीक आहे, त्याच जागेवर जर 100 ते 110, ठीक आहे, आता बघा 94च्या वरतीच माझा प्रत्येक विद्यार्थी असणार आहे, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. याच्या खाली तर जायचंच नाही आपल्याला बाळांनो. अजूनही शक्य आहे, अजूनही प्रत्येक विद्यार्थी 95 प्लसच आणेल. फक्त योग्य ज्या गोष्टी सांगतो, जे चॅप्टर सांगतो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, गायडन्स देतोय ते फॉलो करा. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जे शिक्षक तुम्हाला शिकवताय त्यांना फॉलो करा. दॅट इज इनफ टू गेट 99 पर्सेंटाइल. नंतर आपण बाकीचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघितले पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला 100 ते 110 मध्ये तुमचा स्कोर येतोय तो तुमचे 92 पर्सेंटाइल येतील बाळा. ठीक आहे, जर तुमचा 95 ते 100च्या मध्ये स्कोर येतोय तो तुमचे 85 प्लस पर्सेंटाइल येतील. 85 ते 95च्या दरम्यान जर स्कोर येतोय तो तुमचे 75 प्लस पर्सेंटाइल येतील आणि 75 ते 85च्या दरम्यान स्कोर येतोय तर तुमचे 60 प्लस पर्सेंटाइल येतील. ठीक आहे, त्याच जागेवर जर तुमचे 55 ते 75 मध्ये मार्क्स आले तर तुमचे 60 प्लस पर्सेंटाइल येतील. ठीक आहे, आणि बिलो 55 तुमचे बिलो 50 पर्सेंटाइल येतील. ठीक आहे, 50, 60, 70 पर्सेंटाइलवर काही भेटत नाही रे बाळांनो, चांगलं काहीच भेटत नाही, चांगलं कॉलेज नाही भेटत, हे तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे,
80-90 पर्यंतही मुश्किल जातं, कारण कॉलेजेसचे कट ऑफच एवढे वाढलेत ना, ते तुम्हाला समजावं लागेल. खूप अवघड झालंय आता चांगल्या कॉलेजमध्ये जाणं. ठीक आहे, फक्त जो विद्यार्थी मेहनत करेल आणि जो विद्यार्थी व्यवस्थित डिसिप्लिन मध्ये मेहनत करेल त्याचेच येतील बाळांनो, है ना. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझी, पेपर झाल्यानंतर विद्यार्थी माझ्याकडे रडतात हो, की जर मी तेव्हा चांगला अभ्यास केला असता आज मला कॉलेज भेटलं असतं, है ना. कॅप राऊंड मध्ये नंबर लागत नाही, पालक इकडं तिकडं फिरतात, ठीक आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये रिक्वेस्ट करतात. हे तुम्हाला बघायचंय का? हे तुमचे हाल बघायचे तुम्हाला नाही ना, तर चांगला अभ्यास करा. आता अजूनही जाणार तुम्ही 99% अजूनही क्रॅक करणार. ठीक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य मार्गदर्शन घ्या. मी तुमच्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्टेड आहे, प्रत्येक पोराला मी उत्तर देतो, प्रत्येक पोराला. ठीक आहे, मला 1000+ मेसेजेस येतात दिवसाचे, प्रत्येक मेसेज मी क्लिअर करतो, है ना. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल व्हा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, आणि मी भेटतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.